MNT न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर जन जागृति की मुहिम में जुड़े रहें। सर्वांना सविनय जय भीम, जय मूल निवासी। आज आपण दोन महान व्यक्तींच्या जन्मदिनाच्या औचित्याच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा परिचय करून घेतो आहोत। थोडे दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीनं नारायण गुरु यांचं कार्य अत्यंत प्रभावी झालं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र ही सुद्धा अत्यंत प्रभावी अशी प्रबोधनाची चळवळ चालवणारी भूमी आहे। आणि आपल्याला माहिती आहे की फुले शाहू आंबेडकर हे तीनही महामानव हे महाराष्ट्राची देणगी आहे। इथून ही परंपरा सुरू झाली। आता जेव्हा आपण बाबासाहेबांचा विचार करतो तेव्हा आपण पाहतो की बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 3 लोकांना स्वतःचं गुरु मानलेलं होतं। त्यामध्ये एक होते भगवान बुद्ध, दुसरे होते संत कबीर आणि तिसरे होते महात्मा ज्योतिराव फुले। या तीनही व्यक्तींना त्यांनी कधीही त्यांची प्रत्यक्ष भेट नाही, कारण हे त्यांच्या अगोदरच्या काळातले आहेत, पण त्यांचे विचार, त्यांचं कार्य हे जे आहे ते इतकं महान होतं की बाबासाहेबांनी यांना गुरु मानलं। बाबासाहेबांनी या ज्यांना गुरु मानलेलं आहे त्यातल्या 2 परंपरेशी जवळचा संबंध हा आज आपण ज्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत ते दादा केळुस्कर म्हणजेच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचा जवळचा संबंध आहे। कारण केळुस्कर गुरुजी हे स्वतः सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते। म्हणजे महात्मा फुलेंचा वारसा जो आहे तो केळुस्कर गुरुजी चालवत होते। त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेत, त्या विचारधारेत ते स्वतः कार्यरत होते। ही पहिली गोष्ट। आणि त्यांनी तो अभ्यास करत असताना, त्यांनी लेखन करत असताना समाजाच्या प्रबोधनाचं जे त्यांनी स्वतःसाठी एक ध्येय निश्चित केलेलं होतं ते करत असताना त्यांनी गौतम बुद्धांचं चरित्र सुद्धा लिहिलं होतं। आणि बाबासाहेबांच्या हाती पहिल्यांदा गौतम बुद्धांचं चरित्र द्यायचं काम याच दादा केळुस्करांनी म्हणजेच गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी केलेलं आहे। म्हणजे बाबासाहेबांनी ज्या 2 महापुरुषांना स्वतःचं गुरु मानलं त्या 2 परंपरेशी जवळचा संबंध या गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्करांचा आहे। मगाशी जसं जीवन कावंडे सरांनी सांगितलं की आपल्याला केळुस्कर गुरुजी फक्त एवढ्या पुरते माहिती असतात की बाबासाहेबांना त्यांनी पहिल्यांदा बुद्ध चरित्र वाचायला दिलं। एवढ्याच मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला माहिती असतात। पण एक अत्यंत ध्येयनिष्ठ आपल्या मिशन आणि व्हिजन ज्याचं क्लिअर आहे अशा पद्धतीनं काम करणारा शिक्षक काय करू शकतो याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण जे आजही आपल्याला प्रेरणादायी आहे, त्याचं अनुकरण करावं असं आहे, असं त्यांचं चरित्र होतं। एक शिक्षक एका सामान्य स्थितीतल्या कुटुंबातून आलेला, ज्यांची संभावना शूद्र म्हणून होते आहे अशा कुटुंबामधून आलेला शिक्षक हा मुलगा। त्यांचं आडनाव केळुस्कर आहे। केळूस हे त्यांचं गाव आहे। वेंगुर्ल्याच्या जवळ एक 5-7 मैलावर त्यांचं केळूस नावाचं गाव आहे। आणि या गावातल्या कुणबी समाजातून, कुणबी मराठा आपण म्हणूयात, तर या समाजामधून ते पुढे आलेले आहेत। 20 ऑगस्ट 1860 हा त्यांचा जन्म आहे। त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांची खरं तर मूळची शेती होती, परंतु ती सावकारीमध्ये वगैरे गेले। शेणवी समाज तिथला प्रभुत्वशाली समाज होता आणि नंतर हे भूमिहीन शेतकरी म्हणून काम करू लागले त्याचे आजोबा, त्याचे वडील। तिथं पोट भरेना म्हणून शेवटी वडील मुंबईत आले। मुंबईत त्यांनी एका बाजूला पोलीस म्हणून पोलीस दलामध्ये काम केलं, दुसऱ्या बाजूला नाटकांचं त्यांना वेड होतं, नाटकांमध्ये काम केलं। आणि त्यांना एक कळलेलं होतं वडिलांना की आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाची सोय, शिक्षणाची सुविधा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्या काळामध्ये काय होतं बघा की त्या काळामध्ये शिक्षण म्हणजे मराठी 1ली, 2री, 3री, 4थी असायचं आणि 4थीला केंद्र परीक्षा वगैरे अशा पद्धतीची असायची आणि त्याच्यानंतर इंग्रजी 1ली सुरू व्हायची। आज आपण 5वी म्हणतो, तर इंग्रजी 1ली सुरू व्हायची। आणि त्यावेळेला सगळीकडे सरकारी शाळा नव्हत्या, त्यामुळे फी द्यावी लागायची।
इंग्रजी शाळेत जायचं असेल तर, विशेषतः इंग्रजी शाळेत जायचं असेल तर फी द्यावी लागायची, आणि फी देण्याची ऐपत या कृष्णराव केळुसकरांच्या वडिलांची नव्हती, म्हणजे अर्जुनराव केळुसकर जे आहेत त्यांची नव्हती. पण त्या काळामध्ये मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर शेठ नावाचे एक मोठे व्यापारी उद्योजक होते, सोनार समाजाचे होते आणि सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांना म्हणू शकतो. जगन्नाथ शंकर शेठ, त्यांच्या शिफारसीमुळं या कृष्णराव केळुसकरांना इंग्रजी शाळेत मोफत शिक्षण काही वर्ष मिळण्याची व्यवस्था झालेली होती. खरं तर कधीतरी आपण त्या श्रीमंत जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दलही थोडीशी चर्चा केली पाहिजे. हे सोनार समाजातले होते, मुद्दाम थोडासा विषय म्हणून सांगतो. आणि त्यांनी मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये किंवा बोर्डामध्ये जुन्या काळापासून जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप दिली जायची संस्कृत विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला. आणि पहिलं संस्कृत कॉलेज या जगन्नाथ शंकर शेठांनी काढलं, बहुजन समाज संस्कृतला शिकायला संधी मिळावी यासाठी. हे लक्षात घ्या. लॉ कॉलेज सुद्धा त्यांनी काढलं. मुंबईतली रेल्वे सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता, आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जे काही पुतळे आहेत, कुणी कुणी याच्यासाठी योगदान दिलं, त्यामध्ये एकमेव भारतीयाचा पुतळा आहे ते जगन्नाथ शंकर शेठ आहे. तर ह्या जगन्नाथ शंकर शेठांच्या मुळे, म्हणजे त्यांच्या स्कॉलरशिप मुळे म्हणा, की ह्या मुलाला शिक्षण मिळत होतं. पण झालं असं की एक महिनाभर ते आजारी पडले आणि त्यामुळं त्यांचं शिक्षण बुडालं. ते शिक्षणात मागे राहिले, आणि तिथं असणारे जे त्यांचे शिक्षक होते, हे शिक्षक हे हा या मुलाचा अभ्यास मागं पडला, हा आता याला शिकता येणार नाही म्हणून त्याला शाळेतून कमी करण्याच्या प्रयत्नात होते. आणि ते शिक्षक हे केशवराव नावाचे एक ब्राह्मणग्रस्त होते. बहुजन समाजातला हुशार मुलगा शिकत असेल तर त्याला कशा पद्धतीनं मध्येच त्याचं शिक्षण बंद पाडायचं, ही डावपेच पूर्वीपासून ब्राह्मण समाजातल्या या पंतोजी लोकांनी केलेली आहे. फुलेंनी त्याची खूप चांगली मांडणी केली आहे की हे ब्राह्मण पंतोजी काय करतात, तर शुद्र मुलांना डोळे वटारतात आणि आपल्या मुलांना प्रेमानं जवळ घेऊन गुज सांगतात. अशा पद्धतीचं त्यांनी स्वतःच्या अखंडांमध्ये लिहिलं होतं. याचा एक सळसळीत ढळढळीत उदाहरण हे इथं आपल्याला दिसतंय की हे शिक्षक प्रयत्न करत होते, परंतु त्याच शाळेचे शिक्षक एक दुसरे होते, ते कृष्णशास्त्री गोडबोले नावाचे होते. ब्राह्मण होते, पण ते निरीश्वरवादी होते आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी मात्र वडिलांची कैफियत ऐकली आणि रदबदली ऐकून त्या मुलाला शिक्षण पुढे घेण्यासाठी संधी दिली. फार कष्टातून त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरच्या गरिबीमुळं त्यांना पहिल्यांदाच शिक्षक म्हणून नोकरी करावी लागली. पुढचं उच्च शिक्षण काही घेता आलं नाही, पण त्यांना शिक्षक म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्या काळामध्ये त्यांना 15 रुपये मासिक पगारावर हाईम सॅम्युअल केहिमकर यांच्या, हा एक इस्रायल देशातला हा अधिकारी होता, की त्यांनी चालवलेली जी शाळा होती त्या शाळेमध्ये पहिल्यांदा ते सुरू झाले, शिक्षक म्हणून काम करू लागले. कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक झाला. 1886 मध्ये त्यांनी आपली शाळा बदलली आणि विल्सन शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून लागले. तिथं त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव झाला. परंतु असं जरी होत असलं तरी त्यांनी अत्यंत तळमळीनं काम केलं. आदर्श शिक्षक होते. त्यांचं मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमध्ये अत्यंत प्रभुत्व होतं. ते इतकं त्यांचं नावलौकिक होता की इंग्रज अधिकारी मराठी किंवा संस्कृत शिकण्यासाठी केळुसकर गुरुजींच्याकडे येत होते. असं असलं तरी शिक्षण खात्यातले त्या काळातले इन्स्पेक्टर, ज्याला आपण म्हणू शिक्षण अधिकारी, परांजपे नावाचे होते. त्यांनी या केळुसकर गुरुजींच्यावर आक्षेप घेतलेला होता, त्यांच्यावर दबाव टाकलेला होता किंवा त्यांना धमकी दिलेली होती. लक्षात घ्या, पटवर्धन नावाचे ते इन्स्पेक्टर होते. तर त्यांनी असं केलेलं होतं, प्रतिकूल शेरे त्यांच्याबद्दल रिमार्क, ऍडव्हर्स रिमार्क त्यांनी दिलेले होते. तर अशा पद्धतीचं एका बाजूला चरितार्थांसाठी ते शिक्षक होते. त्याच काळामध्ये त्यांचा संबंध नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी आला. नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळ चालवत होते आणि त्या कामगार चळवळीच्या मध्ये आणि सत्यशोधक समाजाचा जो प्रभाव होता, तो सत्यशोधक समाजाचा प्रभाव हा दादासाहेब केळुसकरांच्यावर पडला. दादासाहेब केळुसकरांनी एक
लढवय्या कार्यकर्ता या स्वरूपामध्ये या समाजाचं काम करायला हिरिरीनं पुढं काम करायला सुरुवात केली. बऱ्याच वेळेला आपण पाहतो नोकरी करणारी माणसं ही काम करत असताना थोडीशी घाबरतात, मागच्या पावलावर असतात आणि ते म्हणतात की नाही नाही आपल्याला काहीतरी अडचण येईल. ज्या काळामध्ये ब्राह्मणांचं सर्वत्र प्राबल्य होतं, प्रभुत्व होतं, त्या काळामध्ये सुद्धा हे दादासाहेब केळुस्कर म्हणजे कृष्णराव केळुस्कर आपले जे आहेत ते याची फिकीर न करता, आपल्याला काही त्रास होईल याचा विचार न करता स्वतःला सामाजिक कार्यामध्ये झोकून देत होते. एका बाजूला त्यांनी नोकरी करत होते, दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्य ज्याला असं म्हणू शकतो ते करत होते. त्या काळातली पत्रकारिता विभागलेली होती. एका बाजूला ब्राह्मणी पत्रकारिता होती, ती स्वतःला राष्ट्रवादी भावनेचा प्रखर ज्वलंत राष्ट्राभिमान व्यक्त करणारे वगैरे म्हणत होते. आणि दुसऱ्या बाजूला बहुजन परंपरेतली एक पत्रकारिता सुरू झालेली होती. त्याच्यामध्ये दीनबंधू सारखं, कैवारी सारखं, सत्यवादी सारखे अनेक मासिकं तुम्हाला बघायला मिळतील की ही त्या काळामध्ये चालवली जात होती. आणि या बहुजन समाजाच्या पत्रकारितेमध्ये लिहिणारे अभ्यासू अशा पद्धतीचे एक नामवंत लेखक म्हणून दादासाहेब केळुस्कर यांचा लौकिक मोठा झालेला होता. त्यांनी त्या काळामध्ये अनेक मासिकांमधून लेखन केलं. त्याच्या दरम्यान त्यांनी अजून एक काम केलं की मराठा ऐक्येच्छू सभा नावाची एक संस्था संघटना स्थापन केली 1887 मध्ये. कशासाठी? तर मराठी समाज म्हणजे बहुजन समाज हा जो वेगवेगळ्या जातीत विभागलेला आहे त्यांना एकत्र करायचं. मराठा याची एक व्याख्या करताना त्यांनी असा विचार केलेला होता की ह्या सगळ्या बहुजन जाती ज्या आहेत या सगळ्या जातीतले लोक हे मराठाच आहेत असं त्यांनी विचार केलेला होता. आणि त्यांनी एकत्र यावं आणि स्वतःच्या येणाऱ्या पिढीचं शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक अशा पातळीवर होणारं शोषण हे थांबवणं, शिक्षण वाढवणं यासाठी काम करायचं. मग मराठा, वाणी, भंडारी, कुणबी, आगरी, कुंभळी, माळी, वंजारी, शिंपी, तेली, गवळी अशा सगळ्या जाती ज्या आहेत, सुतार, लोहार, कुंभार, सोनार, न्हावी अशा सगळ्या जातीतल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी लेबर कमिशन समोर 1908 मध्ये या सभेच्या वतीनं साक्ष सुद्धा दिलेली होती. परंतु त्यांचं ही सभा फार काळ टिकली नाही, कारण वेगवेगळ्या जातीतले पुढे आलेले लोक होते आणि त्यातले काही स्वतःच्या जातीचे कट्टर अभिमानी होते आणि त्यामुळं ते काही फारसं टिकलं. याच दरम्यानच्या काळामध्ये नारायण मेघाजींच्या बरोबर काम केलं आणि कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. त्यांनी इंग्रजांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी मांडल्या आणि कारण इंग्रजांचं शासन त्या काळामध्ये होतं आणि कामाचे तास कमी करून घेणं, योग्य मोबदला देणं, साप्ताहिक सुट्टी देणं, ह्या गोष्टी ज्या नारायण मेघाजींनी लढे करून पार पाडल्या, मिळवल्या, याच्यामध्ये दादासाहेब केळुस्करांचं मोठं योगदान होतं. त्याचबरोबर गोपाळकृष्ण दळवी, सी.के. बोले यांनी एक मराठा प्रॉव्हिडंट फंड नावाची संस्था काढलेली होती. याच्यामध्ये सुद्धा फार मोठं योगदान दादासाहेबांचं होतं. ताजीराव कृष्णाजी दळवी यांनी शेतकऱ्यांचे दुःख निवारण करणारी सभा नावाची शेतकऱ्यांच्यासाठी एक सभा निर्माण केलेली होती, त्याच्यामध्ये ते कार्यरत होते. याशिवाय अनेक वेगवेगळ्या संस्था की हे कार्यरत होते. म्हणजे काय होतं, ती एक अत्यंत ठाम आणि आपली वैचारिक दृष्टी परिपूर्ण, ज्याला आपण म्हणतो क्लिअर लाईन ऑफ थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, असे असणारे केळुस्कर गुरुजी होते. त्यामुळं बहुजन समाजातून निर्माण होणाऱ्या सगळ्या संस्था आपल्या संस्थांचं जाहीर पत्रक काढणं असेल, मसुदा तयार करणं असेल, मेमोरंडम तयार करणं, सगळ्या कामासाठी दादासाहेबांच्याकडे येत होते, मार्गदर्शनासाठी येत होते. आणि या सगळ्यांशी फार जवळचा संबंध त्यांचा होता. म्हणजे गोमंतक मराठा समाज किंवा धर्माजी रोकडे मोफत वाचनालय, नाईक मराठा मंडळ, नीती प्रसारक मंडळ, सोशल सर्व्हिस लीग, आर्यन एक्सलर्शी लीग, पिसाळ शेतकरी शाळा बदलापूर, सेवा सदन सोसायटी, बुद्ध सोसायटी, अहिल्याबाई मोफत सुतिकागृह, अनेक संस्था, की या सगळ्या संस्थांमध्ये यांचं काम होतं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे देवदासी प्रथा निर्मूलनामध्ये सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी खूप अभ्यास केला. गोमंतकचे जे राजे होते त्यांच्याशी त्यांनी, सावंतवाडीचे जे राजे होते त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, माहिती घेतली आणि त्याच्यावर पुस्तिका लिहिली
आणि त्यांनी हे बिल जे आहे बोलेंच्या माध्यमातून मुंबईच्या याच्यामध्ये विधिमंडळामध्ये मांडलं 1934ला, आणि ते 14 ऑगस्ट 1934ला मंजूर झालं, आणि देवदासी प्रतिबंधक म्हणजे प्रथा निर्मूलनाचा कायदा पारित झाला हा केळुस्कर गुरुजींच्या निमित्तानं. तर अशा पद्धतीनं चळवळीच्या पातळीवर खूप मोठं योगदान त्यांनी केलं. पण ते फक्त चळवळ करत होते असं नाही, ते स्वतः खूप लेखन करत होते, वाचन करत होते, अभ्यास करत होते. मगाशी मी सांगितलं 3 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि मग त्यांची ती ज्ञान साधना जी आहे ती अनेक पद्धतीनं चालते. त्यांनी 13 वर्ष अभ्यास केला. कशाचा? धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, उत्क्रांतीवाद, मनोविज्ञान किंवा आज मानसशास्त्र आपण ज्याला म्हणतो, जीवशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अनेक गोष्टींचा, अनेक विषयांचा 13 वर्ष सखोल अभ्यास केला. आणि ते करत असताना त्यांनी सातत्यानं लेखन केलं. ह्या सगळ्या विचार आपण अंगी बाणवलाच, आपल्यामध्ये त्यांनी या विचार सगळा रुजवलाच, बिंबवलाच. त्याच पद्धतीनं लेखन केलं. अनेक सभांमधून ते चांगले वक्ते सुद्धा होते. अनेक सभांमधून जाऊन त्यांनी हे विचार वेळोवेळी मांडले, त्या सगळ्या गोष्टी केल्या. हे करत असताना जगभरातले वेगवेगळे मान्यवर लेखक जे आहेत त्या लेखकांचं लेखन त्यांनी वाचलं. बऱ्याच वेळेला आपण आपल्या महामानवांनी लिहिलेलं किंवा आपल्या चळवळीतलं आपल्या भाषेतलं लेखन सुद्धा वाचताना मागं पडतो आपण. आपले कार्यकर्ते ज्ञान संपन्न असणं हे कमी पडतंय. एक लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांनी, फुलेंनी, शाहू महाराजांनी ही सगळी जी लढाई चालवली ती एका बाजूला ही ज्ञानाची लढाई आहे, ही तुमच्या स्वतःच्या विचारांची लढाई आहे, आणि तुम्हाला गुलाम करण्यासाठी एक विशिष्ट विचारधारा कार्यरत आहे. त्याला काउंटर करायचं असेल तर विचारधाराच आपली सक्षम करावी लागेल, आणि त्याच्यासाठी स्वतःचं चिंतन असावं लागेल. हे सगळं त्यांनी केलेलं होतं. त्याच्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. बाबासाहेबांचं आपण उदाहरण पाहतोच आहे. 18 तास काम करणारे, अभ्यास करणारे बाबासाहेब, ज्यांच्याकडे खायला पैसे नाहीत पण पुस्तकं घेताना त्यांनी कधी मागं पुढे पाहिलं नाही, असे बाबासाहेब. तर त्याच पद्धतीचे हे दादासाहेब गायकवाड होते, हे भाऊसाहेब होते, तर केळुस्कर गुरुजी होते. तर या केळुस्कर गुरुजींनी मॅक्स म्युलर, चार्लस ब्रॅडला, चार्लस डार्विन, अर्नस्ट हेकेल, प्राध्यापक हक्सले, रॉबर्ट ग्रीन, इंटरसॉल, थॉमस पेन, जॉर्ज हेनरी लुईस, ऍडम स्मिथ, हेनरी फॉसेट, चार्लस मेनरोस, हेनरी सिझनल, जॉन स्टुअर्ट मिल, अॅनी बेझंट, अशा अनेकांचे ग्रंथ वाचलेले होते. अनेक पुस्तकं वाचली, आणि ते पुस्तकं वाचून ते स्वतः लिहित होते. एका बाजूला ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेचंच इस्रायल नावाचं त्याने एक नियतकालिक सुरू केलं होतं. त्याचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं. सुबोध पत्रिका, सुबोध प्रकाश, दीनबंधू, शेतकऱ्यांचा कैवारी याच्यामधून त्यांनी लेखन केलं. त्याच्यानंतर 1908ला जगद्वृत्त या हा इंग्रज माणूस होता की जो गार्डन नावाचा, की तो ते नियतकालिक चालवायचा. आणि हा विशेष करून म्हणजे सरकार, इंग्रज सरकारची भूमिका लोकांच्या मध्ये रुजावी यासाठी तो प्रयत्न करणारा होता. त्यानं जगद्वृत्त नावाचं एक नियतकालिक चालवलं. त्याचं संपादक पद हे यांना मिळालं, केळुस्कर गुरुजींना मिळालं. केळुस्कर गुरुजींनी एक अट गाठलेली होती. काय अट गाठली होती? की मी देशाविरुद्ध एकही अक्षर लिहिणार नाही आणि काही लिहिलेलं देशाविरुद्धच छापणार नाही, तर मी संपादक होतो. मान्य करावं लागलं. केळुस्कर गुरुजी हे स्वतः अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी होते, निरीश्वरवादी होते, लक्षात घ्या. तर असं असताना सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या एकूणच तर्कशुद्ध कठोर अशा सगळ्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी केलेलं होतं. इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये बायबलचा जुना करार, त्याची मराठी आवृत्ती, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या कामाची कमिटी होती, त्याच्यामध्ये सुद्धा केळुस्कर गुरुजींना घेतलेलं होतं. त्यांना माहिती असताना की बाबा माणूस निरश्वरवादी आहे, पण हा काम अत्यंत चोख कर यासाठी घेतलेलं होतं. याच्या सोबत हे झालं मुंबईतलं. बडोदे सरकारच्या वतीनं सातत्यानं, म्हणजे तिथं सयाजीराव गायकवाड महाराज होते आपल्याला माहिती आहे, तर तिकडून काय होत होतं की सातत्यानं मराठी पुस्तकं लिहिली जात होती, प्रकाशित केली जात होती, त्याला प्रोत्साहन दिलं जात होतं. तर तिथं दिवाण बहादूर रामचंद्र धामणसकर नावाचे एक मित्र होते त्यांचे, आणि त्यांच्यामुळं बडोदे सरकारशी यांचा संबंध आला.
आणि त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हे खूप चांगल्या पद्धतीचे लेखक आहेत, बहुजन समाजाचे आहेत, कुणबी आहेत. आणि त्यांनी परिचय करून दिल्यानंतर इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद करायचं काम त्यांना देण्यात आलेलं. फ्रान्सचा जुना इतिहास हे त्याचं त्या काळातलं गाजलेलं पुस्तक आहे. सेनेका, एपिक्टेटस अशा पद्धतीची काही पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत आणि ते फार गाजले. यानंतर सगळ्यात महत्वाचं काम जे बडोदे सरकारसाठी यांनी केलं ते होतं उपनिषदांच्या 7 भागांचं भाषांतर. आता उपनिषद म्हणजे वेदवाङ्मय, म्हणजे वेद आणि वेदांच्या नंतर उपनिषद आहेत. अनेक उपनिषद आहेत. तर ह्या उपनिषदांचं भाषांतर मराठीमध्ये करायचं काम एका शूद्र माणसाला दिलं, कुणबी माणसाला दिलं म्हटल्यावर त्या काळातल्या ब्राह्मणांनी त्याच्याबद्दल प्रतिकूल मत नोंदवलेलं होतं. असं असलं तरी सुद्धा त्यांनी त्याच्या अत्यंत उत्तम काम केलं. त्याला अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना, तळटिपा, त्याचं विवेचन, स्पष्टीकरण केलं आणि ते त्यांनी केलेलं काम हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं आध्यात्मिक ज्ञानरत्नावली या तत्वज्ञान विषयक मासिकांमधून त्यांनी सातत्यानं लेखन केलं. याच्यामध्ये लिहून म्हणजे भगवद्गीता या ग्रंथावर खरं तर लिहिण्यासाठी हे मासिक सुरू केलेलं होतं. लक्ष्मणराव नागवेकर नावाचे एक भंडारी समाजाचे त्या काळातले होते. त्यांनी त्यावर ते सुरू केलं होतं. ज्ञानेश्वरी, यथार्थ दीपिका वगैरे याचा आधार घेऊन ते व्हावं स्पष्टीकरण असं वाटत होतं आणि ते केलेलं होतं. तर त्याच्यावर ह्या यथार्थ दीपिकेचा आणि ज्ञानेश्वरीचा आधार घेण्यापेक्षा अजून मूळ संस्कृत पुस्तकांचा अभ्यास घेऊ आणि स्वतःच एक स्पष्टीकरण करू, गीतेवरचं भाष्य करू असा विचार करून त्यांनी लेखमाला लिहिली. विस्तृत अशी लेखमाला लिहिली आणि ती पुढं श्रीमद भगवद्गीता स्वान्वय पदबोध सार्थ आणि सटीक या नावानं त्याचं पुस्तकही नंतर 1902 मध्ये करण्यात आलं आणि हेही पुस्तक खूप गाजलं. गुरुजींचं, केळुस्कर गुरुजींचं जे अत्यंत महत्वाचं काम आहे त्यामध्ये एक आहे शिवाजी महाराजांचं चरित्र. शिवाजी महाराजांचं चरित्र लिहित असताना त्यांनी एकूणच महाराष्ट्रावर, एकूणच देशावर फार मोठे उपकार केलेले आहेत. कारण शिवचरित्र त्या अगोदर लिहिलं जात असताना त्याला एक ब्राह्मणी रंग दिला गेलेला होता. त्याच्यामध्ये रामदास हे कसे गुरु आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होता. दादोजी कोंडदेवांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होता. दादासाहेब हे केळुस्कर हे जे आहेत गुरुजी, तर ह्या गुरुजींचं सगळ्यात मोठं योगदान आहे की हे जे काल्पनिक भारूड चिटकवण्यात आलेलं आहे शिवचरित्राला, हे सगळं सप्रमाण खोडून काढायचं काम केळुस्कर गुरुजींनी केलं. रामदासाचा काही एक संबंध नाही शिवाजी महाराजांच्या मोठं होण्यामध्ये, कारण त्यांची भेटच 1674 मध्ये झालेली होती, राज्याभिषेकानंतर झालेली होती. याचे पुरावे देऊन ते सगळं हे करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून ते पुस्तक एका बाजूला गाजलं सुद्धा, त्याच्या खूप आवृत्त्या पण निघाल्या, त्याच्यावर टीका पण झाली. लोक म्हणजे ती टीका ही अगदी याच्यामधून म्हणजे केसरी वगैरे सारख्या पेपर मधून टिळकांच्या सुद्धा त्याची टीका झालेली होती. याच्याच बरोबरीनं दुसरं महत्वाचं चरित्र तुकाराम बाबांचं चरित्र त्यांनी लिहिलं आणि ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि तिसरं आहे गौतम बुद्धांचं चरित्र. गौतम बुद्धांच्या चरित्राबद्दल स्वतः केळुस्कर गुरुजी असं म्हणतात की हे वाचत असताना मी या बुद्धांच्या विचारांच्या कार्याच्या इतक्या प्रेमात पडलो की हे सगळं चरित्र अतिव प्रेमानं लिहिलेलं आहे, अत्यंत प्रेमानं लिहिलेलं आहे. आणि हे प्रेमानं लिहिलेलं चरित्र असल्यामुळं ते खूप बहारदार, खूप चांगलं, माझ्या सगळ्या लेखनामध्ये सगळ्यात चांगलं उतरलेलं आहे हे केळुस्कर गुरुजी स्वतः म्हणतात. आणि तेच बाबासाहेबांना पहिल्यांदा हातात पडलं आणि नंतर बाबासाहेबांनी एक नवा इतिहास बुद्ध धर्माच्या संदर्भानं रचला. याची सुरुवात इथं कुठंतरी झालेली आपल्याला दिसते. याच बरोबरीनं हे जे काही शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं होतं, तर केळुस्कर गुरुजींना असं वाटलं की हे आपण काम तर केलेलं आहे, लिहिलंय एक वेगळ्या पद्धतीनं, एका अत्यंत चांगल्या अब्राह्मणी पद्धतीचं जे लेखन आपण म्हणू, तर तशा पद्धतीनं केलेलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल फार चुकीचे समज अगोदरच्या अभ्यासकांनी आणि इंग्रज लोकांनी पसरवून ठेवलेले आहेत आणि जगभर शिवाजी महाराजांची प्रतिमा ही इतकीशी चांगली नाही. त्यामुळं मग काय करायला पाहिजे, किमान आपल्या भारतात आणि जे काही लोक आहेत इंग्रज त्या काळातले आणि कुणी बाहेरचे, तर त्यांना खरा शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे. यासाठी त्याचं इंग्रजी भाषांतर व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी तो प्रकल्प हाती घेतला. इंग्रजीमध्ये ते सगळ्या त्या ग्रंथाचा अनुवाद करण्याचा प्रकल्प खूप कष्ट घेऊन, खूप मेहनत घेऊन, पण
हे पडले शिक्षक. त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे शिक्षण. त्या काळात शिक्षकाला पगार किती आणि त्यांचं आर्थिक कुवत नव्हती. काही लोकांकडून मदत घेऊन हे काय काढायचं हे ठरवलं. अनेकांनी शाहू महाराजांनी पण मदत द्यायची ठरवलेलं होतं, पण लवकरच त्यांचं आपत्कालीन निधन झालं आणि इतर वेगवेगळ्या लोकांनी मदत द्यायचं हे केलेलं होतं. पण ऐन छपाईच्या म्हणजे काही कर्ज थोडं घेऊन म्हणजे कर्जबाजारी झालेले होते या पुस्तक लिहिण्यासाठी आणि छापण्यासाठी, हे लक्षात घ्या स्वतः. आणि ते तरी सुद्धा त्यांनी नेटानं धैर्यानं ते सगळं पुढे केलं. तो कर्जबाजारीपणा घेऊन ते काम करत असताना त्यांच्या मदतीला इंदूरचे तुकोजी होळकर हे आले आणि त्यांनी 24,000 रुपये त्या काळामध्ये त्यांना दिले. त्यांची 4,000 पुस्तकं विकत घेतली आणि जवळजवळ 3,500 पुस्तकं इंग्लंड, अमेरिका आणि इतर वेगवेगळ्या देशातल्या ग्रंथालयांना त्यांनी भेट म्हणून पाठवली आणि एक शिवाजी महाराजांचं एक जिवंत एका अर्थानं अक्षर स्मारक किंवा साहित्यिक स्मारक हे केळुसकर गुरुजींनी उभं केलं. तर अशा पद्धतीचं एक प्रचंड काम, प्रचंड लेखन त्यांनी केलेलं आहे. हे करत असताना मुंबई मराठी साहित्य संमेलन मुंबईमध्ये पहिल्यांदाच झालेलं होतं. ते 6 ऑक्टोबर 1934 या रोजी झालं. मुझफ्फराबाद हॉल, ग्रँट रोडला जो आहे, तर ते तिथं त्याचं ते साहित्य संमेलन भरलेलं होतं. या संमेलनाचे पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केळुसकर गुरुजींची निवड झाली होती आणि जे केसरीकार केळुसकर गुरुजींच्यावर टीका करत होते त्यांनी ते अध्यक्ष निवड झाल्यानंतर मात्र त्यांचं कौतुक केलं की अत्यंत प्रचंड विद्वान माणसाची निवड झालेली आहे आणि ती सार्थ आहे. अशा पद्धतीने 6 ऑक्टोबरला ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी तिथं भाषण केलं होतं, बोलले होते आणि आठवड्याभरातच 14 ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते आणि समाजासाठी काम करत होते. एक लोकांसाठी आदर्श. बाबासाहेबांना मॅट्रिक पास झाल्यानंतर जो सत्कार वरळीच्या लोकांनी घेतलेला होता, त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी केळुसकर गुरुजींना बोलवले आणि तिथं ते पुस्तक देण्याचा प्रसंग तिथला. आणि त्यावेळेला बाबासाहेबांच्या वडिलांना म्हणजे रामजींना केळुसकर गुरुजींनी म्हटलं की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याला तुम्ही शिकवलं पाहिजे. रामजी म्हणाले की कसं शक्य आहे की मला 50 फक्त रुपये अशा पद्धतीने 50 रुपये मला पेन्शन मिळते फक्त आणि या 50 रुपये पेन्शन मध्ये मला घर चालवणं मुश्किल, या मुलाला उच्च शिक्षण मी कसं देणार. आणि मग हे केळुसकर गुरुजी म्हणाले की याच्या उच्च शिक्षणासाठी जर स्कॉलरशिप मिळाली तर तुम्ही त्याला शिकवू द्याल का. होय. त्याच दरम्यान टाउन हॉलला सयाजीराव महाराजांनी एक भाषण दिलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मागासलेल्या वर्गातला जर कुणी चांगला हुशार मुलगा पुढे आला तर त्याच्या उच्च शिक्षणाची सगळी खर्च मी करेन. आणि मग केळुसकर गुरुजी जाऊन त्यांना भेटले आणि म्हणाले तुम्ही असं बोललेला होतात आणि माझ्या नजरेमध्ये एक असा मुलगा आलेला आहे आणि त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घ्याल का. सयाजीराव गायकवाड महाराजांना आनंद झाला. ते म्हणाले होय घेऊ, आनंद आहे. मग त्या केळुसकर गुरुजी बाबासाहेबांना घेऊन त्याच्या भेटीला गेले. बाबासाहेबांची भेट घालून दिल्यानंतर ते जुजबी प्रश्नोत्तर झाली आणि त्याच्यामध्ये क्षणार्धामध्ये बाबासाहेबांचं पाणी सयाजीराव गायकवाड महाराजांनी जोखलं आणि त्याच्या शिक्षणाला दर महिना 25 रुपये त्यांनी स्कॉलरशिप देऊ केली. तिथून बाबासाहेबांचं शिक्षण म्हणजे इथलं उच्च शिक्षण कॉलेजचं शिक्षण आहे ते पूर्ण झालं. इतकंच नव्हे तर त्यांचं शिक्षण BA पूर्ण झालं बाबासाहेबांचं आणि त्याच्यानंतर ते बडोदे सरकारकडे काम करायचं असं ठरलेलं होतं. तर ते काम करत असतानाच गायकवाडांनी सयाजीराव गायकवाडांनी असं ठरवलं की काही लोकांना आपण बाहेरच्या देशामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी वगैरे अमेरिका इकडं आपण शिकायला पाठवू आणि मग ते बाकीची मुलं जी पाठवतात त्याच्यामध्ये स्कॉलरशिप देऊन पाठवणार होते, त्यामध्ये बाबासाहेबांना पण पाठवलं आणि हे बाबासाहेबांनी तिथं गेले आणि आपल्याला मग माहिती आहे की त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि एक नवा इतिहास रचला. या देशाचं संपूर्ण चित्र बदलून टाकलं आणि ते फक्त लेखणीच्या जोरावर, तलवारीच्या नाही, बंदुकीच्या नाही. आपण बघतोय जगामध्ये अजूनही बंदुकीनं सत्ता पालट होतोय. देश बदलत चाललेत आणि बंदुकीचा धाक दाखतो. बाबासाहेबांनी रक्तहीन क्रांती केली ती लेखणीच्या जोरावर आणि ती लेखणी ते ग्रंथ बाबासाहेबांच्या हातात देणारे केळुसकर गुरुजी होते. त्यांच्याकडून आपण हे शिकलं पाहिजे आज की
आपल्याला जर कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःची जडणघडण केली पाहिजे आणि स्वतःच्या अडीअडचणींना फारसं महत्व न देता चळवळीशी आपली एक बांधिलकी जपली पाहिजे. या लोकांनी खूप लिहून ठेवलंय, बेसिक लिहून ठेवलेलं आहे, ते सगळं वाचणं, बाबासाहेबांच्या जे ज्या पद्धतीचं जडणघडण झालेली आहे, ती जडणघडण होत असताना पुस्तकांची आणि त्यांच्या त्या एका चिकाटीची, धैर्याची, ज्या पद्धतीची त्यांनी तालीम घेतलेली होती, ती आपल्या अंगी उतरवणं ही आज काळाची गरज आहे. हेच आपण या केळुसकर गुरुजींच्याकडून शिकू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.